नमस्कार, मी सृष्टी. गुढीपाडवा जवळ येतोय, तर आपण नवीन वर्षाची सुरुवात ही गोडापासूनच करतो. तर चला तर मग आपण आज दाटसर मलाई बासुंदी बनवूया. तर त्याच्यासाठी मी साहित्य घेतलं आहे अर्धा लिटर दूध, दूध पावडर, चारोली, साखर, तूप आणि ड्रायफ्रूट्स. तर कढईमध्ये मी तूप ॲड करते आणि आपण वाटीमध्ये थोडंसं दूध घेतलं होतं, त्याच्यामध्ये दूध पावडर ॲड करून हे आपण दाटसर शिजवून घ्यायचं. म्हणजे थोडं घट्टसर करायचं आहे, म्हणजे आपण जेव्हा बासुंदी खातो तर त्यावेळेस दाणेदार अशी बासुंदी लागते. तर माझ्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, विसरू नका. आता मी गरम दूध ॲड करते. दूध गरम ह्याच्यासाठी केलं होतं की वेळ वाचेल, म्हणून मी दूध ऑलरेडी थोडंसं गरम करून घेतलं होतं. आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊया, कारण ते थोडे दाणे आतमध्ये असणार, तर ते पूर्ण दुधामध्ये मिक्स झालं पाहिजे. तर पूर्ण ते हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता मी बारीक केलेले काजू बदामचे ते ड्रायफ्रूट्स ॲड करते आणि त्याच्यानंतर वेलची, साखर असं ॲड करून पुन्हा मिक्स करून घेते. दुधाला छान उकळी येऊ द्यायची, म्हणजे पूर्ण थोडंसं दाटसर असं शिजवून आटवून घ्यायचं आहे ते. तर आपली बासुंदी रेडी आहे. आता आपण ती बाउलमध्ये ॲड करूया. तर बघा, इथपर्यंत असं भरलेलं होतं एवढं, तर एवढं मी आटवून घेतलं आहे. तर आपली बासुंदी रेडी आहे. मी बाउलमध्ये ओतून घेते. हा आपला बासुंदीचा व्हिडिओ तुम्ही बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. थँक्यू. बाय.